आज आपण फक्त 2-3 ब्रेडच्या स्लाईसपासून इतका छान हेल्दी, टेस्टी आणि व्हेजिटेबल भरपूर युक्त, प्रोटीनयुक्त असा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता म्हणजे आपल्या शरीरासाठी इतका हेल्दी आणि प्रोटीन भरपूर असा हा नाश्ता आहे. तर बघू शकता इतका छान आणि भारी असा हा नाश्ता तयार होतो. लहान मुलांसाठी तर खूपच उत्तम नाश्ता आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा. तिकडे मी फक्त 4 ब्रेडची स्लाईस घेतलेला आहे, ते बघू शकता. हे 4 ब्रेडची स्लाईस आपण ह्याचा जरा आता चुरा करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे असे तुकडे करून घ्यायचे आणि मग मस्त याचा एक बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे. हा ब्रेडपासून होणारा मी नाश्ता तुम्हाला दाखवत आहे. आपण चहासोबत किंवा जाम बोला किंवा बटरसोबत तर नेहमीच ब्रेड वगैरे खातो, पण त्याच ब्रेडपासून पण वेगवेगळे छान छान असे नाश्ते तयार होतात. ते बघू शकता. मस्त असं याचा ब्रेड क्रम्स तयार झाले आहेत, म्हणजेच ब्रेड चुरा तयार झाला आहे. आपण एका मोठ्या बाउलमध्ये याला काढून घेऊया. सहजपणे तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा याला बनवू शकता. आणि लहान मुलांना ना स्पेशली हा नाश्ता खूप छान आहे, खूप हेल्दी आहे, कारण आपण याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकतो. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण 1-1.5 चमचा बारीक रवा टाकायचा आहे. ब्रेड क्रम जो आपण केला आहे त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा बारीक रवा, 1-2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इकडं 1-2 चमचे बेसन पीठसुद्धा वापरू शकता. तांदळाचं पीठ ऑप्शन आहे, बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ टाकायचं आणि तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठ टाकायचं. आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी, रवा आणि तांदळाच्या पिठासोबत हे ब्रेड क्रम्स. आता हे काही भाज्या टाकू आपण याच्यामध्ये. हे मी पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकून घेते. इकडे तुम्हाला जे आवडतील ते भाज्या टाकायच्या. इथं शिमला मिरचीसुद्धा कट करून टाकले, थोडंसं अर्धं टमाटरसुद्धा कट केलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये 2 मिरच्या कट करून टाकायचं. जर लहान मुलासाठी बनवत असाल ना तर एकच मिरचीचा इथं वापर करा आणि मस्त असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आवडीनुसार तुम्ही मेथी, पालक, शिमला मिरची, गाजर जे आवडत तुम्हाला ते व्हेजिटेबल इथं टाकू शकता. आणि थोडासा तिखटपणा देण्यासाठी, अगदी थोडासा तिखटपणा देण्यासाठी इथं मी लाल मिरचीचा कूट टाकला आहे, थोडासा गरम मसाला टाकला आहे, चांगली टेस्ट येईल याला. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. इथे मी अर्धा चमचे जिरे टाकलेत. जिरे नसेल तर जिरा पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. आता मी जिरे टाकून घेतलेत. हे थोडासा ओवा या हातावर घेऊन असा कस करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा. ओवा खूप गरजेचा आहे, कारण ओवा आपला हा पोटासाठी खूप चांगला असतो. आणि दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये मी ही चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि चांगलं चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला टाकला आहे. आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. आता हे सर्व आपण हे मिक्स करून घेऊया. जे पण आपण व्हेजिटेबल आणि जे पण मसाले टाकलेत ब्रेड क्रममध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आता भाज्याला पाणी असतं ऑलरेडीच, म्हणून आपण याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. भाज्याला पाणी सुटलं जाणार, फक्त त्याला 10 मिनटं वेळ द्यायचा झाकण ठेवून. अजिबात त्याला म्हणजे चेक करायचं नाही, मध्ये 10 मिनटाचा वेळ द्यायचा परफेक्ट. तर 10 मिनटांच्या आधीच फक्त मी एक कोथिंबीर टाकायची विसरून घेतले, ते टाकून घेते आणि मिक्स करून पुन्हा एकदा ह्याला झाकण करून ठेवून देते. आता मी इथं कोथिंबीर वापरली, तुम्ही इथं पालक मेथी टाकू शकता. हे बघा मस्त अशी मिक्स झालेली आहे कोथिंबीर. आणि आता मी झाकण ठेवून मग 10 मिनटानंतर चेक केलं. ते बघा लगेच याच्यामध्ये ओलसरपणा तयार झालेला आहे, भाज्यांनी पाणी सोडलेलं आहे. म्हणजे पाणी असतं भाज्यामध्ये, तर मग ते ब्रेड क्रम्सला ते पाणी वगैरे लागून जातं भाज्यांचं. मग आता हे सहजपणे असं मळता येतं. आणि जर ड्राय वाटलं तर थोडं थोडं तुम्ही असं चिमूटभर असं पाणी टाकून सुद्धा याला मळू शकता, पण जास्त पाण्याची आवश्यकता लागतच नाही याला, कारण की ऑलरेडी भाज्यामध्ये पाणी असतं, त्यामुळं पाणी सुटलं जातं भाज्याला. हे असं छान याचं पीठ मळून घ्यायचं. सहजपणे हे पीठ मळलं जातं, म्हणजे एक डो छान तयार होतो याचा. आणि खूप भारी नाश्ता आहे हा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता याला पुन्हा एकदा झाकण ठेवून मी 2 मिनटं ठेवून देते आणि 2 मिनिटानंतर आपण चेक करूया. हे बघू शकता मस्त आपल्या भाज्या वगैरे सगळ्या सेट झालेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया साईडला आणि याचा एक छान असा रोल करून घ्यायचा. थोडंसं हाताने, हलक्या हाताने मळून घ्यायचं. चिटकला असेल तर थोडंसं पाणी किंवा तेल लावून तुम्ही असं हे थोडंसं सेट करू शकता. आणि सहजपणे असे वड्या पाडता येण्यासाठी असे कट करून तुम्ही सहजपणे वड्यासुद्धा तयार करू शकता. इथे आवडीनुसार तुम्ही याला साईज देऊ शकता, म्हणजे गोल आकार देऊ शकता, वड्याचा आकार देऊ शकता किंवा चौकोन आकार देऊ शकता. हे असं मी कटलेटचा आकार दिलेला आहे, व्हेजिटेबल कटलेट जसे भेटतात बघा तसा आकार दिलेला आहे. आता हे सर्व करून घेते मी पटापटा. हे असं तुम्ही करू शकता आवडीनुसार. मग इथे शेप द्या लहान मोठे. आणि
कट टू कट आपल्या सगळीकडे चारी बाजूने बघा संपूर्ण असा भाज्याचा कवर झालेला आहे. म्हणजे आता इकडे बघू शकता सगळे हे मी छान अशा वड्या करून घेतलेल्या आहेत गोल आकाराच्या. मस्त सुंदर अशा या एकच साईजच्या अशा तयार केलेल्या आहेत. मस्त भाज्यांचा वापर करून आपण हे पोह्यापासून ब्रेड क्रम्बपासून हा नाश्ता तयार केलेला आहे. तर चला आपण याला गरम पॅनमध्ये फ्राय करून घेऊया. इथे आपल्याला तेलसुद्धा थोडंच लागणार आहे, काही जास्त तेलाची आवश्यकता लागत नाही. हे तेल जे वापरलं नाही हे सुद्धा खूप आहे, ह्याच्यापेक्षाही कमी तेलामध्ये हा नाश्ता होऊ शकतो. फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याचं सगळे सेट करून घेतलेलं आहे. आता जोपर्यंत खालच्या बाजूमध्ये थोडासा कडकपणा तयार होत नाही ना आपला जो स्नॅक्स आहे त्याच्यामध्ये, मगच हे पलटी करायचं, लगेच पलटी नाही करायचं. आणि मंद आचेवर याला फ्राय होऊन द्यायचं, काही घाई करायची नाही. आणि छान असेला मस्त फ्राय होऊन दिलं की भाज्या ज्या आहेत ना ते शिजल्या जातात, भाजल्या जातात मस्त. हे बघा सहजपणे हा नाश्ता तयार होतो. आता पलटी करून घेऊया. 1 मिनिट झालेला आहे. बघू शकता तुम्ही छान असा रंग, रेड ब्राऊन असा रंग आलेला आहे नाश्त्यावर आपल्या. हे बघू शकता भरपूर असा हा भाज्याचा वापर केलेला हा व्हेजिटेबल असा नाश्ता आहे. लहान मुलांसाठी तुम्ही सकाळी हा बनवून देऊ शकता. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे 2-4 कटलेट दिले ना तर प्रोटीनयुक्त त्यांना हे असं आहार भेटू शकतो, म्हणजे नाश्ता भेटू शकतो. सोबत खोबऱ्याची चटणी बोला किंवा कॅचअपसोबत आनंदाने खातीन, आवडीने खातीन. आणि टिफिन बॉक्स तर मोकळाच होऊन येईन गॅरंटी आहे, कारण हा खूप छान नाश्ता लागतो खाता वेळेस. आपण याच्यामध्ये रव्याचा एक क्रिस्पीपणा दिलेला आहे, तांदळाचं पीठसुद्धा वापरले जे हेल्दी असतं. ते बघू शकता. आता मस्त हे थोडंसं साईडला करून घेते आणि सुंदर असा हा नाश्ता तयार झाला आहे. खूप असं मस्त कोटिंग झालेली आहे भाज्यांची आणि छान रंग तयार झाला आहे आणि कडक झालेत, क्रिस्पी झालेत. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला क्रिस्पी नाही करायचं, नाही तर काय होईल, जळलं जाईल सगळा हा नाश्ता आपला, म्हणजेच करपला जाऊ शकतो. त्यामुळे लगेच काढून घ्यायचं. हे असं रंग तयार आला की याच्यामध्ये लगेच काढून घ्यायचं. एक ट्रॉईल हे असं थोडंसं निथळून घ्यायचं. आता हे 2 राहिलेले मी टाकून घेतलेत. तोपर्यंत आपण बघूया आपला झालेला हा नाश्ता. हे बघा किती सुंदर असा हा नाश्ता तयार झाला आहे. तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते. हे बघा हे इतका भारी असा नाश्ता तयार झाला आहे, क्रिस्पी आणि आतून भरपूर असा भाज्या असलेला नरम सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असा नाश्ता हा तयार झाला आहे खाण्यासाठी. स्नॅक्स टाईमला आपल्याला काही सुचत नाही काय बनवा, रोज रोज तेच खाऊन चिप्स वगैरे खाऊन सुद्धा कंटाळा येतो. त्यासाठी असं प्रोटीनयुक्त मस्त भाज्यांचा असा नाश्ता केला की शरीराला पण आपल्या हेल्थपणा भेटतो आणि दुसरी गोष्ट भाज्यासुद्धा खाण्यात येतात. त्याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. मी चाकूने जरा तुम्हाला दाखवते. हे बघू शकता किती कडक झालेला आहे मस्त. आणि असा सुंदर असा नाश्ता नक्की तयार करा तुम्ही, एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्ही. खूप आवडेल तुम्हाला हा नाश्ता. आणि लहान मुलं तर स्पेशली खूपच आवडीने खातील, त्यांच्यासाठी तर नक्कीच बनवा हा नाश्ता. हे बघा आतपर्यंत कट टू कट एकदम छान असा हा ब्रेड क्रम्ब शिजला गेला आहे. रवा आहे, तांदळाचं पीठ आहे, भरपूर अशा भाज्या टाकल्यात आणि चटपटीत स्वाद आहे. चाट मसाला आहे, छान असा सुंदर याचा फ्लेवर येतो खाता वेळेस. आणि असं केचपसोबत बाईट्स घ्यायची आणि याचा आनंद घ्यायचा. चहासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा प्लेनसुद्धा तुम्ही याला नुसतं प्लेटमध्ये घेऊनसुद्धा खाऊ शकता. इतका भारी हा नाश्ता लागतो. मस्त लागला खाता क्षणी. वरून इतका क्रिस्पीपणा लागतोय आणि आतून जो भाज्याचा फ्लेवर लागतोय, मेल्ट होतात आहेत. आणि ब्रेड क्रम्बचा जो सॉफ्टनेसपणा येतो ना तो खूपच छान आहे. तर मला खात्री आहे तुम्हाला आवड असेल नक्की हा नाश्ता, तर नक्की ट्राय करा एकदा. आणि लहान मुलांना नक्की द्या हेल्दी नाश्ता, कारण लहान मुलं तर भाज्या चपात्या रोटी खायला कंटाळा करतात. त्यामुळे तर अशी हेल्दी नाश्ता नक्की त्यांना द्या. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? हे दुसरे जे मी ठेवले होते पॅनमध्ये फ्राय करायला ते सुद्धा मी इथे काढून घेतले आहे गरमागरम. आता हे मस्त आनंदाने हे असं सगळेजण आता खाऊन घेणार आहोत. छानपैकी असं तयार करा नाश्ता, खूप भारी लागतो. आणि कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली ब्रेड क्रम्सपासून तयार केलेली ही हेल्दी नाश्ता, व्हेजिटेबल भरपूर असा हा नाश्ता तयार केलेला आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच सोपे छान आणि कमी वेळात होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. जर तुम्ही मला पहिल्यांदा जर बघत असाल तर मस्त झालेला आहे. मला तर आवडत नाही. मी आता पूर्ण हे हातात जे घेतलं ना तो पुरा फिनिश करते आणि बाकीचं सुद्धा खाऊन टाकायचं आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा.